ट्विस्टिंग म्हणजे काय, पूर्ण असं मागे आपली बॉडी ट्विस्ट करणे. आपण पाय पुरे याला बॉडी स्ट्रेच करणे, याला हे काय झालं, स्ट्रेचिंग. पडण्यामागेच राहते, संपवण्यामागेच राहते. आणि लिसन केअरफुली, मी तुला एक गोष्ट सांगते बरोबर. काल आपण गार्डनला गेलो, गार्डन मध्ये गेल्यानंतर आपण काय केलं, वॉकिंग केलं. त्याच्यानंतर आपण थोड्या वेळाने थकून बसून गेलो. त्याच्यानंतर आपण काय उठल्यानंतर आपण काय चालू केली, रनिंग. मग तू काय केलं, स्लाइडिंग. आणि मग त्याच्यानंतर तू कशावर बसली, स्विंग वर तू काय केलं, स्विंगिंग केलं. तर या सगळ्या आपण काय केल्या, वेगवेगळ्या ऍक्शन. मुलं पण दिवसभरामधून खूप साऱ्या ऍक्शन्स करत असतात. तर ह्याच ऍक्शन्स थ्रू आपण त्यांना इंग्लिश शिकू शकतो. तर या ऍक्शनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, वेगवेगळ्या ऍक्शन्सला, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप कॉमन ऍक्शन्स आहेत ज्या आपल्याला इंग्लिशमध्ये माहित असायला पाहिजेत, पण आपल्याला माहित नाही आहेत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ घेऊन आले आहे. स्पेशली मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा, त्यांच्यासाठी खूपच युजफुल राहणार आहे. कारण स्कूलमध्ये सुद्धा खेळताना कुठेही त्यांच्या या ऍक्शन्स चालू असतात. त्याच त्यांना इंग्लिशमध्ये जर समजल्या तर त्यांची अजून इंग्लिश प्रॅक्टिस होईल आणि इंग्लिश बोलायचा कॉन्फिडंट वाढेल. तर आपल्याला काय करायचंय, आपल्या मुलांना इंग्लिश ऍटमॉस्फिअर क्रिएट करायचंय आणि ते आपण त्यांना हे ऍक्शन वर्ड्स शिकवून करू शकतो. चला तर मग विदाउट फर्दर अडू लेट स्टार्ट द व्हिडिओ. मी सुवाईला खूप सारे इथं ऍक्शन वर्ड्स दिलेले आहेत आणि ते वर्ड्स यूज करून सुवाणी आपल्याला पटापट सेंटेन्सेस बनवून दाखवणार आहे, हो ना. ओके, सो फर्स्ट वर्ड इज जम्पिंग म्हणजे काय, कूदणं, उड्या मारणे. तर याला इंग्लिश सेंटेन्स बनव फास्ट. आय एम जम्पिंग. मी उड्या मारत आहे, आय एम जम्पिंग. नेक्स्ट वर्ड इज रनिंग म्हणजे काय, दौडणं, धावणे. सेंटेन्स फटाफट फास्ट. मी अँड माय फ्रेंड्स आर रनिंग. स्किपिंग म्हणजे काय, दोरी उडी. आपण मुलं जे दोऱ्या उड्या करत असतात त्याला म्हणू शकतो आपण स्किपिंग. तर माय फ्रेंड्स अँड आय आर स्किपिंग रोप म्हणजे काय, दोरी. नेक्स्ट इज हॉपिंग. सेंटेन्स फ्रॉग इज हॉपिंग. फ्रॉग काय करत असतो, हॉपिंग करत असतो. म्हणजे तो आपल्यासारखं वॉकिंग नाही करत, तो थोडी जागा सोडून उडी मारत असतो, त्याला म्हणत असतात हॉपिंग. किंवा आपण एका पायाने लंगडी घालून असं खेळत असतो, त्याला सुद्धा काय म्हणतात, हॉपिंग. नेक्स्ट इज वॉकिंग म्हणजे चालणे. सेंटेन्स वी आर वॉकिंग इन द गार्डन. आम्ही गार्डन मध्ये चालत आहोत किंवा आपण गार्डन मध्ये चालत होतो. तर हे कसं बनवशील, We were walking in the garden. Sliding. The children are sliding. Where? In the park. Children घसरगुंडी खेळत आहेत, तर त्याला आपण म्हणू शकतो they are sliding. Children are sliding. Next word is climbing म्हणजे काय, चढणे. सीडी चढणे, झाडावर चढणे, टेकडीवर चढणे, त्याला काय म्हणत असतात, क्लाइम्बिंग. माय फ्रेंड्स आर क्लाइम्बिंग टू गेट वन मँगो. वेअर देर क्लाइम्बिंग, द ट्री. ऑन द ट्री. स्विंगिंग, आय एम स्विंगिंग एट द स्विंग, ऑन द स्विंग. आय एम स्विंगिंग ऑन द स्विंग, मी झुल्यावर झुलत आहे. डिगिंग म्हणजे काय, खोदणे, खड्डा खोदणे वगैरे. तर काय म्हणशील डिगिंग म्हणजे, फार्मर्स डिग द होल. डिगिंग द होल. फार्मर्स आर डिगिंग द होल. किंवा फार्मर्स आर डिगिंग इन द फार्म. क्रॉलिंग, babies do. Look, baby is crawling. Look, baby is crawling. Next is I am dancing. First you have to read the word.
dancing. डान्सिंग म्हणजे नाचणे. I am dancing to my favorite song. मी माझ्या आवडत्या गाण्यावर डान्स करत आहे. नेक्स्ट इज स्पिनिंग. Spinning. स्पिनिंग म्हणजे काय? गोल गोल गोल. हं. I am spinning. मुलं असं गोल गोल फिरत असतात किंवा ती जी काय म्हणतात तिला, रिंग, Rings. आणि मुलींची अशी रिंगही येत असते, ती रिंग गळ्यात लावून ते असं स्पिन करत असतात, तर त्याला सुद्धा स्पिनिंग म्हणतात. नेक्स्ट इज Splashing. स्प्लॅशिंग म्हणजे काय? पाणी उडवणे, पाणी छलकवणे. हा, They are splashing the water in the pool. पूल. गुड. नेक्स्ट इज किकिंग. My friends are. I am kicking the ball hard. मी जोरात बॉलला किक मारली म्हणजे जोरात बायाने किक मारली. रोलिंग. The ball is rolling ऑन द फ्लोर. on the floor. किंवा माय मदर इज रोलिंग द Chapati. चपाती. म्हणजे काय? रोलिंग म्हणजे काय? गोल गोल फिरवणे, लाटणे. स्टॉम्पिंग. Stomping. I am stomping on the floor. ऑन द फ्लोर. स्टॉम्पिंग म्हणजे काय? मुलं असं जोर जोरात पाय, एक एक पाय असं वाजवत असतात रागामध्ये म्हणा, किंवा आपण त्यांना सांगत असो डोंट स्टॉम्प युअर फीट, म्हणजे पाय असे असे वाजवू नको. वेविंग. I am waving my hand. गुड. नेक्स्ट इज स्नॅपिंग. स्नॅपिंग म्हणजे काय? My friends are snapping their fingers. माझे मित्र फ्रेंड्स फिंगर स्नॅप करत आहेत म्हणजे चुटकी वाज. स्नॅपिंगचं तू अजून बोलू शकते, ही इज स्लॅपिंग विथ द ट्यून, म्हणजे गाण्याच्या धून सोबत आपण असं स्नॅप करत असतो ना. नेक्स्ट विसलिंग. The boys are whistling. म्हणजे मुलं शिट्टी वाजवत आहेत. यॉर्निंग. I am yawning. प्लीज लेट मी स्लीप. आय एम यॉर्निंग. आय एम यॉर्निंग, प्लीज लेट मी स्लीप. नेक्स्ट इज Yawning. म्हणजे काय? जांभई देणे. सेंटेन्स. I am yawning. Let me sleep. हाऊ डू यू yawn? Yes, but you have to do the video first, then you can sleep. पहिले तू व्हिडिओ शूट कर, नंतर तू झोपू शकते. राईट. स्ट्रेचिंग. My फर्स्ट डू द ऍक्शन. व्हॉट इज द स्ट्रेचिंग? कसं करतो आपण स्ट्रेचिंग? आपण पाय पुरे याला बॉडी स्ट्रेच करणे, याला हे काय झालं? स्ट्रेचिंग. Stretching. नाव सेंटेन्स. My mother stretches every day. माय मदर डू स्ट्रेचिंग एव्हरी डे. बेंडिंग. I am bending. बेंडिंग म्हणजे काय? वाकणे. ट्विस्टिंग. ट्विस्टिंग म्हणजे काय? पूर्ण असं मागे आपली बॉडी ट्विस्ट करणे. I do twisting every morning. Or in the yoga class, everyone is doing the twisting. Next, pointing. I am pointing that picture. Don't pointing at me. माझ्याकडे बोट नको दाखवू. बोट दाखवणे असं पॉइंटिंग करायला म्हणत असतात. पॉइंटिंग. नेक्स्ट इज पुलिंग. Pulling. पुलिंग म्हणजे धक्का मारणे. पुलिंग म्हणजे धक्का मारणे. तुला धक्का मारू का? नाही. आणि मग पुशिंग म्हणजे काय? धक्का मारणे. हा, मग पुलिंग म्हणजे काय? होडणे. सो मेक द सेंटेन्स युझिंग द वर्ड पुलिंग. Me and my friends are pulling the rope. रस्सी खेच. मुलं जे रस्सी खेच जो गेम असतो त्याच्यात काय करत असतात? Pulling. पुलिंग करत असतात. नेक्स्ट इज पुशिंग. धक्का मारणे. We are pushing the box away. अवे किंवा वी आर पुशिंग द बॉक्स फॉरवर्ड. आम्ही पुढे बॉक्सला सरकवत आहोत, धक्का देत आहोत. नेक्स्ट इज विगलिंग. Wiggling. हलणे. हलणे. My teeth is wiggling. माय टीथ इज नाही, माय टूथ इज विगलिंग. टीथ्स आर
टूथ इज. टीथ जास्त आहेत म्हणून त्याच्यासोबत आपण काय युज करतो? आर. आणि टूथ काय आहे? टूथ म्हणजे एक दात आणि टीथ म्हणजे सगळे दात. तर तुझे सगळे दात हालत आहेत? नाही, नवीन बोल. My tooth is wiggling. म्हणजे माझा दात हालत आहे. नेक्स्ट इज पॅटिंग. I am petting my dog. पॅटिंग म्हणजे आपण असं करत असतो त्यालाही पॅटिंग म्हणत असतात, किंवा असं करत असतो थापडत असतो त्यालाही पॅटिंग म्हणत असतात. हा पण. नेक्स्ट इज स्क्वीजिंग. I am squeezing the orange. Squeezing the orange, squeezing the lemon, squeezing the ball, squeezing the clothes. Next is Holding. holding. I am holding a pencil in my hand. Holding म्हणजे धरणे. I am holding your hand. तर याप्रमाणे बघा, आज आपण जवळजवळ 30 सेंटेन्स बनवली आणि 30 ऍक्शन वर्ड्स बघितली. तर बघा, मुलांना हा गेम पण आपण देऊ शकतो की हे वर्ड्स आहेत, मला सेंटेन्स बनवून दाखव, मला याचा अर्थ सांग. किती छान इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी आहे मुलांसोबत. सो नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या होमवर्कसाठी या 30 शब्दांमधून तुम्ही कुठलेही 5 वर्ड तुमचे फेवरेट जे आजच्या व्हिडिओमधून तुम्ही शिकले ते यूज करून सेंटेन्सेस सुद्धा बनवा. आम्ही तुमच्या सगळ्या कॉमेंट्स रीड करत असतो. तुम्ही या वर्ड्सचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि ते नंतर तुम्ही नोट करू शकता. आणि ओ ग बाई, स्केल. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. तर हे 30 वर्ड्स होते. अजून भरपूर सारे असे ऍक्शन वर्ड्स आहेत. जर तुम्हाला याचा पार्ट 2 हवा असेल, अजून वर्ड्स तुम्हाला शिकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही मला डायरेक्ट इन्स्टाला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही जर अजून फॉलो केलं नसेल तर नक्की जाऊन मला इंस्टाग्रामला फॉलो करा. यू वॉन्ट टू से समथिंग? See you in the next video. Thank you. पडण्यामागेच राहते, संपवण्यामागेच राहते. थँक्यू. Thank you.